फेब्रुवारी महिना म्हटलं की त्यातील एक तारीख सर्वांच्या लक्षात राहते. ती म्हणजे 27 फेब्रुवारी. कारण का या 27 फेब्रुवारीला महाराष्ट्र शासनानं जाहीर केलेला तथाकथित मराठी भाषा दिन सरकारी पातळीवरती फार मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. मित्रांनो, मराठी भाषा दिवस 27 फेब्रुवारी रोजी साजरा करण्याचं जे आव्हान प्रामुख्यानं सेना असेल, मनसे असेल यासारखे पक्ष करताना आपल्याला दिसून येतात आणि शासकीय पातळीवरती हा मोठ्या प्रमाणात हा दिवस साजरा केला जातो. बहुजन समाजाच्या दृष्टीनं मराठी भाषा दिनाच्या या दिवसाच्या निमित्तानं काही प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतात किंवा जे उपस्थित केले गेले पाहिजेत त्याच्यावरतीच आपला हा भाग आपण बनवत आहोत. आणि म्हणूनच या भागाला आम्ही नाव दिलेलं आहे की मराठीचा बाप कोण आणि मराठी भाषा दिवस कुणाच्या नावावर. नमस्कार, मी अमरजित पाटील. अमरवाणीच्या आजच्या या भागामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. सुरुवातीला आपण हा जो मराठी भाषा दिन आहे त्याच्यामध्ये हा विषय समजून घेण्याच्या अगोदर आपण हे समजून घेतलं पाहिजे की मराठी आणि मराठा या दोन समान वाटणाऱ्या पण परस्पर भिन्न असणाऱ्या शब्दाच्या व्याख्या समजून घेणं मला वाटतं अत्यंत गरजेचं आहे. तर याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा जर आपण मराठा संस्कृती म्हणून जर पाहायला गेलं तर ही कुणाची संस्कृती आहे, तर ही छत्रपती शिवाजी महाराजांची जी संस्कृती आहे, ज्याला इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याला हे मराठा स्वराज्य असं म्हटलं गेलेलं आहे. ऐतिहासिक कागदपत्रामध्ये ते नोंदवलं गेलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्यावेळेस राज्याभिषेक झाला त्यावेळेस कृष्णाजी अनंत सभासद यानं सभासद बकरीमध्ये स्पष्टरित्या लिहिलेलं आहे की या युगी सर्व पृथ्वीवरती म्लेच्छ बादशाह मराठा पातशाह एवढा छत्रपती झाला ही गोष्ट काही सामान्य झाली नाही. म्हणजे छत्रपतींच्या स्वराज्याचा उल्लेख सभासद हा मराठा साम्राज्य किंवा मराठा स्वराज्य किंवा मराठा पातशाह अशा पद्धतीनं करतो. आणि ही अत्यंत व्यापक अशी संकल्पना आहे. मराठा ही संकल्पना इतकी व्यापक आहे की यामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांचा समावेश आपल्याला या ठिकाणी झालेला दिसून येतोय. मराठा संस्कृती ही व्यापक संस्कृती आहे ज्याच्यामध्ये 18 पगड जाती, 12 बलुतेदारांचा समावेश आहे. मराठा ही अन्यायाच्या विरोधामध्ये लढणारी एक वृत्ती आहे. या संस्कृतीचं मूळ जे आहे मित्रांनो ते आपल्याला हडप्पा आणि मोहनजोदडोच्या संस्कृतीमध्ये सुद्धा आपल्याला ते दिसून येतं. आणि अगदी अलीकडच्या काळामध्ये जर बघायला गेलं तर राष्ट्रगीतामध्ये सुद्धा रवींद्रनाथ टागोरांनी पंजाब, सिंध, गुजरात, मराठा या पद्धतीनं या मराठा संस्कृतीचा गौरव केलेला आपल्याला दिसून येतो. अगदी म्हणजे महात्मा बळीराजापासून ते गौतम बुद्धांपर्यंत आणि जगद्गुरू तुकोबारायांपासून ते छत्रपती शिवरायांपर्यंत आणि अलीकडच्या काळामध्ये फुले शाहू आंबेडकरांपर्यंतची सगळी ही जी काही संस्कृती आहे, एकंदर बहुजन संस्कृती ज्याला आपण म्हणतो त्याला आपण या ठिकाणी मराठा संस्कृती असं म्हणू शकतो. परंतु नेमकं याच मराठा संस्कृतीच्या विरोधामध्ये जर आपण बघायला गेलं तर ती जी संस्कृती आहे ती मराठी संस्कृती आहे. मराठा म्हणत असताना ठीला वेलांटी दिली तर ती मराठी संस्कृती आपल्याला बनलेली दिसून येते. मराठी संस्कृती हे जे मूळ आहे, या मराठी संस्कृतीचं जे मूळ आहे ते आपल्याला वैदिक ब्राह्मणी संस्कृतीत आहे हे आपल्याला दिसून येतं. ज्याप्रमाणे ब्राह्मणांनी आपल्या फायद्यासाठी एकेकाळी RSS स्थापन केली आणि RSSच्या माध्यमातून त्यांनी हिंदुत्वाचं कवच घेतलं, त्याच पद्धतीने महाराष्ट्रातल्या ब्राह्मणवाद्यांनी आणि ब्राह्मण समाजानं हे मराठीचं कवच घेतलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे. ब्राह्मणांच्या मते महाराष्ट्रात राहतो तो मराठी असं या ठिकाणी सांगितलं जातं. परंतु वास्तवात ते तसं नसून जो जन्माने ब्राह्मण आहे तोच केवळ मराठी हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. कारण का जर तसं असलं असतं की महाराष्ट्रामध्ये राहणारा व्यक्ती हा मराठी आहे असं जर असलं असतं तर मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला जो विरोध करण्यात आला तो या ठिकाणी करण्यात आलेला नसता. आणि त्याच्याही पुढे जाऊन ज्यावेळेस या महाराष्ट्र राज्याची 1 मे 1960ला स्थापना झाली आणि पहिले मुख्यमंत्री म्हणून आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी महाराष्ट्राचा मंगल कलश हे घेऊन आले, त्यावेळेस माडखोलकरांनी त्यांना एक प्रश्न विचारला होता की हे राज्य मराठा असणार आहे का मराठी असणार आहे.
म्हणजे याचा अर्थ स्पष्ट आहे मित्रांनो, की माडखोलकरांनी हे स्वतः त्यांच्या प्रश्नातून सांगितलेलं आहे की मराठा असणं आणि मराठी असणं ह्या दोन वेगवेगळ्या संकल्पना आहेत. आणि मग अशा ठिकाणी आपण हा विचार केला पाहिजे, आज जो मराठी भाषा दिन या ठिकाणी साजरा केला जातो तो नेमकं कुठल्या संस्कृतीचं प्रतीक आहे? कारण का हा मराठा संस्कृतीचं प्रतीक नसताना मराठी संस्कृतीचं प्रतीक आहे. आणि ही तीच मराठी संस्कृती आहे जिनं पेशवाईमध्ये डोकं वर काढलेलं होतं आणि ज्याच्यामध्ये फक्त आणि फक्त ब्राह्मणवाद्यांचा आणि ब्राह्मणांचा समावेश होतो. थोडक्यामध्ये ज्याला आपण सदाशिवपेठी संस्कृती म्हणू शकतो अशा पद्धतीची ही संस्कृती आहे. आता हा जो मराठी भाषा दिन आहे हा नेमकं कशा पद्धतीनं बनवण्यात आला किंवा कशा पद्धतीनं शासकीय स्तरावरती हा निर्माण करण्यात आला हे आपण पाहणं गरजेचं आहे. तर फार अलीकडच्या काळातली ही गोष्ट आहे. म्हणजे साधारणतः 1995 साली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते मनोहरपंत जोशी आणि त्यांनी एक GR काढला आणि शिरवाडकरांच्या नावानं म्हणजे कुसुमाग्रजांच्या जन्मदिनाच्या दिवशी म्हणजे 27 फेब्रुवारी रोजी हा मराठी भाषा दिन मित्रांनो जाहीर केला. आता हे जे मनोहरपंत जोशी होते तेच मुख्यमंत्री आहेत की ज्यांनी त्यांच्या काळामध्ये गणपती दूध पितो अशा पद्धतीचं एक चमत्कारिक वक्तव्य आणि अंधश्रद्धेला खतपाणी घालणारं वक्तव्य त्या काळामध्ये केलेलं होतं. आता सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की 27 फेब्रुवारी हा जो मराठी भाषा दिवस जाहीर केलेला आहे तो 27 फेब्रुवारी म्हणजे वि.वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस. आता या निमित्तानं कुसुमाग्रजांच्या संबंधातलं थोडंसं आपण चरित्र पाहणं गरजेचं आहे. हे तर कोण आहेत कुसुमाग्रज? तर 27 फेब्रुवारी 1912 रोजी त्यांच्या पुणे शहरात रंगनाथ शिरवाडकर नावाचे जे काही त्यांचे वडील होते त्यांच्या घरामध्ये किंवा त्यांच्या पोटी त्यांचा जन्म झाला आणि कालांतराने त्यांना काकांकडे दत्तक देण्यात आलं आणि त्यामुळं त्यांचं जे मूळ नाव आहे ते परत दत्तक दिल्यानंतर ते बदललं आणि गजानन नाव ठेवण्यात आलं आणि पुढं मग दत्तक दिल्यामुळे मूळ नाव खरं तर त्यांचं गजानन आहे आणि ते बदललं गेलं आणि मग विष्णू वामन शिरवाडकर म्हणजे वि.वा. शिरवाडकर असं त्यांचं एकंदरीत ते नाव करण्यात आलं. त्यांचं पूर्ण शिक्षण जे आहे ते पुण्यासारख्या शहरामध्ये झालं. पत्रकारिता करीत असताना त्यांना कविता लिहिण्याचा छंद त्यांनी जोपासला आणि त्याच्याही पुढे जाऊन त्यांनी मग टोपण नावानं कुसुमाग्रज नावानं बरंचसं साहित्य लिहिलं. आता एकूण मराठी साहित्यामध्ये कुसुमाग्रजांचं जर योगदान पाहिलं तर ते काय आहे? तर साधारणतः सर्व म्हणजे त्यांच्या स्वतःच्या मूळ रचना फक्त 14 आणि इतर रचना ज्या काय आहेत त्या धरून फक्त 58 रचना त्यांनी त्यांच्या पूर्ण हयातीमध्ये निर्माण केलेल्या आहेत. आणि त्यामुळं या 58 रचनांमध्ये सुद्धा बहुतांश जे साहित्य आहे ते भाषांतरित साहित्य आहे. म्हणजे इंग्रजी किंवा संस्कृतमधून भाषांतरित केलेलं साहित्य आहे. आता या विषयामध्ये आपण एक बघितलं पाहिजे की मनोहर जोशींनी हा मराठी भाषा दिवस जाहीर केला. आता त्या काळामध्ये सेनेतून वेगळे झालेली जे काही राज ठाकरे होते आणि त्यांची मनसे होता पक्ष होता त्यांनी खरं तर सेनेनं जाहीर केलेलं मराठी भाषा दिन पाळायचं काही गरज नव्हती. परंतु सांस्कृतिकदृष्ट्या हे एकत्रित असल्यामुळं त्यांनी वि.वा. शिरवाडकरांचा जो मराठी भाषा दिन आहे हा सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणावर साजरा करण्याचं काम हे मनसेच्या माध्यमातून करण्यात येत होतं आणि आता तो सरकारी पातळीवरती करण्यात येत होतो. परंतु शिरवाडकरांच्याच नावानं किंवा कुसुमाग्रजांच्याच नावानं हा मराठी भाषा दिवस का साजरा करायचा असा एक साधारणतः प्रश्न आमच्या मनात आल्यानंतर आम्ही याच्यामध्ये ज्यावेळेस धुंडाळा घेतला किंवा शोध घेतला त्यावेळेस शिरवाडकरांपेक्षा किंवा कुसुमाग्रजांपेक्षा प्रतिभावंत कवी किंवा लेखक नाटककार कोण आहेत का याचा शोध घेतला तर मित्रांनो आपल्या असं लक्षात येतं की यांच्याही पेक्षा सरस अनेक नावं मराठी साहित्यामध्ये मित्रांनो होऊन गेलेली आहेत. त्याच्यामध्ये उदाहरण द्यायचं झालं तर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठेंचं द्यावं लागेल. ज्या अण्णाभाऊ साठेंच्या समग्र साहित्याची संख्या जवळजवळ 76 ते 77 आहे. म्हणजे त्याच्यामध्ये कादंबऱ्या 35 आहेत, त्याच्यानंतर कथासंग्रह 13 आहेत, नाटके जी आहेत ती 17 आहेत, पोवाडे 10 आहेत आणि प्रवास वर्णन 1 आहे. असं म्हणजे इतकं साहित्य हे अण्णाभाऊ साठेंच्या नावावरती आहे. आणि फक्त ह्या दोन जर तुलनात्मक गोष्टीचं पाहायला गेलं तर एक लक्षात येईल की अण्णाभाऊ साठे हे फक्त 1.5 दिवस शाळेमध्ये गेलेले आहेत आणि 1.5 दिवस शाळा झालेली असताना सुद्धा अण्णाभाऊ साठेंची जी प्रतिभा आहे ती स्वअनुभवातनं आणि निरीक्षणातनं निर्माण झालेली आहे. तर दुसरीकडं कुसुमाग्रज जे आहे त्यांचं चांगलं शिक्षण झालेलं आहे, ते BA झालेले आहेत
आणि त्यांनी स्वतः प्राध्यापकाची नोकरी करत होते, परंतु अण्णाभाऊ साठे मात्र गिरणी कामगार होते. म्हणजे अत्यंत दबलेल्या पिचलेल्या परिस्थितीतून त्यांच्या साहित्यानं जन्म घेतलेला आहे. आणि हे सगळं मी जसं सांगितलं की एकीकडं कुसुमाग्रजांचं साहित्य आहे ते भाषांतरित आहे. त्यांनी अनेक इंग्रजी नाटकांचं, इंग्रजी कवितांचं मराठीमध्ये भाषांतर केलं, अनेक संस्कृत साहित्याचं मराठीमध्ये भाषांतर केलं. परंतु अण्णाभाऊ साठेंच्या मात्र जवळजवळ जे काही साहित्य आहे त्यातलं जे साहित्य आहे त्यांचं, त्याच्यातलं जवळजवळ अनेक साहित्याचं जगातील एकूण 27 भाषांमध्ये भाषांतर झालेलं आहे मित्रांनो. आजपर्यंत 27 भाषांमध्ये हे भाषांतर करण्यात आलेलं आहे. आणि त्यामुळं मग जर गुणवत्ता पाहायचं म्हणलं तर हा मराठी भाषा दिन नेमका कुणाच्या नावानं असला पाहिजे, हाही या ठिकाणी प्रश्न आहे. कारण का यातली अत्यंत धक्कादायक बाब म्हणजे एक आपल्याला मी समोर सांगितली पाहिजे आजच्या भागाच्या निमित्तानं, ती म्हणजे ज्यावेळेस या मराठी भाषा दिनाच्या निमित्तानं मी स्वतः एक माहिती अधिकाराच्या अर्जाच्या द्वारे महाराष्ट्र शासनाला विचारणा केली की 27 फेब्रुवारी हा मराठी भाषा दिन कशाच्या आधारे आणि नेमक्या कुठल्या निकषाच्या आधारे निश्चित करण्यात आला, तर त्यावेळेस मला संबंधित खात्याकडनं असं सांगण्यात आलं की मराठी भाषा विभागानं जो प्रस्ताव दिला होता त्या प्रस्तावाच्या आधारे हा मराठी भाषा दिवस निश्चित केलेला. त्याच्यानंतर मी ज्यावेळेस मराठी भाषा विभागाला या संबंधामध्ये विचारणा केली तर त्यावेळेस तिथून आलेलं उत्तर मात्र मित्रांनो अत्यंत धक्कादायक असं होतं की मराठी भाषा विभागानं मला माहिती अधिकारामध्ये असं उत्तर दिलं की अशा पद्धतीचा म्हणजे 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा दिन साजरा करण्याचा संदर्भातला असा कोणताही प्रस्ताव शासनाच्या सांस्कृतिक खात्याला मराठी भाषा विभागाकडून कधीही देण्यात आलेला नव्हता. म्हणजे याचा अर्थ असा की हा जो काही निर्णय झालेला आहे हा केवळ ज्याला आपण मंत्रालयातील बाबू लोक म्हणतो किंवा सचिवालयातले काही सचिव स्तरातली लोक म्हणतो किंवा मंत्रालयातली काही लोक म्हणतो ह्यांच्या आधारानं झाला. याच्यामध्ये कुठलाही निकष लावण्यात आलेला नाही. मग आमचा मुद्दा एवढाच आहे, मराठी भाषा जर दिवस साजरा करायचा असेल तर ज्या अण्णाभाऊ साठेंनी जी मराठी अगदी रशियापर्यंत पोहोचवली, अण्णाभाऊंच्या अनेक कादंबऱ्यांचं मराठीमधल्या कादंबऱ्यांचं रशियन भाषेमध्ये भाषांतर करण्यात आलं आणि त्या ठिकाणी सुद्धा त्या वाचल्या गेल्या. स्वतः अण्णाभाऊ साठेंनी रशियाचा दौरा केलेला आहे. मग त्यांचा जो 1 ऑगस्ट हा जन्मदिन आहे तो मराठी भाषा गौरव दिन म्हणून किंवा मराठी भाषा दिन म्हणून का आपण साजरा करणार नाही, ज्यांनी मराठीला जागतिक स्तरावरती नेलं. आणि त्याच्याही पुढे जाऊन जर साजराच करायचा असेल मराठी भाषा दिन तर तो क्रांतिसिंह नाना पाटील यांनी ज्या दिवशी देशाच्या लोकसभेमध्ये पहिल्यांदा मराठीमधून भाषण केलं त्या नाना पाटलांच्या त्या भाषणाची जी तारीख आहे त्या तारखेच्या दिवशी मराठी भाषा दिन का साजरा करत नाही. त्याच्याही पुढे जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी 6 जून 1674ला स्वतःचा राज्याभिषेक करून घेत असताना राजव्यवहार कोश नावाचा एक ग्रंथ निर्माण करून घेतला आणि मराठी भाषेवरती जे काही आक्रमण झालेलं आहे ज्याच्यामध्ये फारसी आणि उर्दू शब्दांचं रसमिसळ झालेली आहे ते बाजूला करून त्याच्यासाठी खास असा राज्यव्यवहार कोश फक्त मराठीतून कारभार करण्यासाठी बनवला. मग त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या 6 जून हा जो काही दिवस आहे राज्याभिषेकाचा त्या दिवशी मराठी भाषा दिन साजरा का करायचा नाही. त्याच्याही पुढे जाऊन डॉक्टर आहा साळुंखे सर असं म्हणतात की मराठीमधलं लीळाचरित्र जे आहे जे चक्रधर स्वामींनी लिहिलेलं आहे ते चक्रधर स्वामींनी लिहिलेलं लीळाचरित्र हे पहिलं मराठीतलं आद्य चरित्र आहे किंवा आद्य लेखन आहे, आद्य ग्रंथ निर्मिती आहे असं मानलं जातं. मग त्या चक्रधर स्वामींचं जो काही निर्माण केलेलं साहित्य ते का मराठी भाषा दिनासाठी आपण ग्राह्य धरायचं नाही. मित्रांनो, या ठिकाणी आपण हा विचार करत असताना मला असं वाटतं की आपण ज्या वेळेस अशा काही गोष्टी सरकारच्या वतीनं पुरस्कृत केल्या जातात आणि सांगितल्या जातात त्या आपण अंधभक्त म्हणून किंवा अंधपणानं ह्या स्वीकारण्यापेक्षा आपण त्याची चिकित्सा केली पाहिजे. आणि या ठिकाणी मला वाटतं की हा जो मराठी भाषा दिन आहे हा मराठी भाषा दिन शासनानं कशाच्याही आधारे चिकित्सा न करता जरी लागलेला असला तर मला असं वाटतं की खरा मराठी भाषा दिन हा 1 ऑगस्ट हा साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठेंच्या दिनादिवशी साजरा केला पाहिजे. आपणाला या निमित्तानं काय वाटतं, आपल्या प्रतिक्रिया पण मला जरूर कळवाव्यात. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.